नमस्कार मंडळी, आज आपण अधिक महिन्यात केली जाणारी पवित्र मंजुळवात आणि कमळवात कशी करायची ते पाहणार आहोत। आपल्याला मंजुळवात आणि कमळवात तयार करण्यासाठी लागणारे साहित्य हळदी कुंकू, कापूस आणि दूध। वाती वळण्यासाठी मी इथे दुधाचा वापर करणार आहे। एवढंच साहित्य लागतं आपल्याला। अधिक महिना हा भगवान विष्णूंचा प्रिय महिना आहे। या महिन्यात दीपदान, जप, पूजा आणि व्रत केल्याने विशेष पुण्य मिळते। सर्वप्रथम आपण कापसाची वात तयार करणार आहोत। ही वात आपण फुलवात कशी असते म्हणजे फुलवातच तयार करणार आहे। हे सगळं आपण हे सगळीकडनं कापूस असा पसरून घ्यायचा। नंतर याची टोकं आहेत ती एकत्र करायची आणि त्या टोकाला असा पिळ द्यायचा। आता थोडंसं दुधाचं बोट घालून आपण वाती असं हे वळून घ्यायच्या, म्हणजे हे निसटत नाही वरचं टोक। आपली ही फुलवात तयार झालेली आहे। आता आपण कमळवात तयार करूया। कमळवात तयार करताना हा सगळा कापूस असा आपण पसरून घ्यायचा। नंतर एक टोक आहे ते बाहेर काढून पिळून घ्यायचं आणि त्याला परत दुसरा कापूस लावायचा। दुसरीकडे पण आपण बारीक टोक करून घेतलेला आहे। कमळाची पाकळी कशी असते तसं हे तयार झालेलं आहे। कमळाची पाकळी तयार करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। अशा प्रकारे आपण सगळ्या वाती ह्या करून घेऊया। आता आपण मंजुळवात तयार करून घेऊया। एक वात अशी वरती ठेवलेली आहे। या दोन वाती आपण अशा ठेवून घेऊया आणि त्याला कापूस लावून घेऊया। थोडंसं दुधाचं बोट लावल्यामुळे ते व्यवस्थित वळलं जातं। अशा प्रकारे आपण परत इकडे एक आणि इकडे एक असे या वाती लावून घेऊया। त्याला परत तुम्ही कापूस लावू शकता किंवा दोऱ्यानेही या वाती बांधून घेऊ शकता। कोणी या वाती 5 फुलवातीच्या करतं, कोणी 7च्या करतं, कोणी 9च्या करतं। मी इथे 9 फुलवाती घेऊन मंजुळवात तयार करणार आहे। परत इकडनं घ्यायची आणि इकडनं घ्यायची। आपली मंजुळवात ही तयार झालेली आहे। आता आपण कमळवात करूया। या पाकळ्यांची जी मोठी टोकं आहेत ना ती वरती घेऊया आणि बारकी टोकं आहेत ती साईडला ठेवून घेऊया। आज आपण 5 पाकळ्यांचं पहिल्यांदा एक कमळ करून घेऊया। आता आपण हे तयार करून घेऊया। आता आपण इथे एक एक पाकळी ठेवून परत जोडून घेऊया।
आपली 11 पाकळ्यांची कमळवात ही तयार झालेली आहे. आपण त्याला कुंकू लावून घेऊया. आपल्या मंजिरी वातीला आपण कुंकू लावून घेऊया. बघा, या मंजिरीसारखीच आपली वात झालेली की नाही बघा. या वाती शुद्ध गाईच्या तुपामध्ये लावाव्यात. तर जर शक्य नसेल तर तिळाच्या तेलामध्येही लावल्या तरी चालतील. या वाती अधिक महिन्यात दररोज देवासमोर किंवा तुळशीसमोर लावाव्यात. दररोज शक्य नसेल तर अधिक महिन्यात एकादशी, पौर्णिमा, गुरुवार किंवा बुधवारी या वाती लावाव्यात. मंजुळवात आणि कमळवात लावण्यामागे आध्यात्मिक महत्त्व सांगितले आहे. अशी श्रद्धा आहे की ही वात लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते, मन शांत आणि प्रसन्न राहते, लक्ष्मी मातेची कृपा राहते, घरात सुख समृद्धी वाढते. विशेष म्हणजे अधिक महिन्यात भक्तिभावाने दीपदान केल्यास त्याचे पुण्य अनेक पटीने मिळते. तुम्ही ही वात नक्की लावा. अधिक महिन्यात मंजुळवात किंवा कमळवात तुम्ही जर लावत असाल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.